सर्वात आधी आपण पापड किती कुरकुरीत झाला आहे ते पाहूया। साबुदाणा पापड करताना 90% लोक करतात या चुका, त्यामुळे त्यांचे पापड चिवट होतात आणि तळल्यानंतर कुरकुरीत होत नाही। तर यासाठी कोणत्या चुका टाळायच्या आणि या सर्व सविस्तर माहिती डिटेलमध्ये सांगितली आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा। इथे मी 1 कप नॉर्मल आपला साबुदाणा घेतला आहे, तर तो मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवणार आहे। तर हीच ती सिक्रेट टिप आहे की याने आपला पापड खूप छान असा फुलणार आहे। छान व्यवस्थितशीर रात्रभर साबुदाणा छान भिजून घ्यायचा आणि नंतर सकाळी पाहूया, झाकण काढून पाहूया, साबुदाणा आपला खूप छान इथे भिजलेला आहे। एक दाणा अगदी मऊ झालेला आहे। आता साबुदाणा भिजवून घेऊया। यासाठी गॅसवर मी पातेलं ठेवलं आहे आणि साबुदाणा शिजवण्याच्या आधी त्याचे योग्य प्रमाण मोजून घेऊया। 1 कप साबुदाणा आपण घेतला होता, तर त्याच्या 5 पटीने गरम पाणी आपल्याला इथे करून घ्यायचे। 1 2 3 4 आणि 5 असे 5 कप मोजून मी इथे पाणी घेतलं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता याच्यावर मी ठेवणार आहे झाकण आणि पाण्याला एक छान दणकून उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला एकदा उकळ आली की मी गॅस बंद करून घेणार आहे आणि आपण जो साबुदाणा भिजत घातलेला आहे तो आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। आता ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। याने आपले पापड मार्केटपेक्षा पण जास्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील। पापड तोंडात टाकताच विरघळतील, इतके सुंदर हे पापड तयार होतात। तर यासाठी मी एक मिक्सर जार घेतला आहे, त्याच्यामध्ये थोडासा साबुदाणा टाकून घेतला आणि थोडंसं पाणी टाकून याची छान बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली। 2-3 टप्प्यात मी मिक्सरमध्ये ही प्रोसेस करून घेतली। आता साबुदाणा आपला इथे छान बारीक असा होऊन तयार आहे। आता आपल्याला हा एका गाळणीने गाळून घ्यायचा आहे। सध्या आपण A1 स्वप्नाज किचनमध्ये वाळवण रेसिपीचे सिरीज चालू केले आहे। यासाठी चॅनलवर नक्की कनेक्ट राहा आणि आवडल्यास मला कमेंट नक्की करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी आणखीन प्रोत्साहन मिळते। आणि या पुढची वाळवण रेसिपी कोणती टाकू हे देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आता साबुदाणा इथे आपला पूर्ण बारीक होऊन तयार झालेला आहे। याला आता मी एका गाळणीने गाळून घेते। त्यासाठी मी सर्वात आधी घेतले आहे एक पातेलं आणि त्याच्यावर गाळणी ठेवून बारीक केलेला साबुदाणा गाळून घेणार आहे। याने सर्व बारीक साबुदाणा आहे तो खाली तयार होतो आणि काही याच्यामध्ये अख्खे दाणे राहिले असतील तर ते वरती जमा होतात आणि खाली अगदी बारीक गाळ राहिलेला असतो। त्यामुळे आपले पापड खूपच खुसखुशीत होतात। त्यामुळे ही प्रोसेस नक्की करा। हेच आपले पापड खुसखुशीत होण्याचे सिक्रेट आहे। आता साबुदाणा इथे आपला गाळून झाला आहे आणि मी तुम्हाला दाखवते। वरती पहा, असा काही जाडसर साबुदाणा असतो, तो पापडामध्ये जर राहिला तर आपले पापड कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात। आता इथे साबुदाण्याचे छान बारीक असे पीठ तयार आहे। आता आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे। तर पाणी ऑलरेडी आपण गरम करून घेतले, छान उकळून घेतलेत। तर थोडे थोडे करून बॅटर यामध्ये टाकायचे। सर्व पीठ एकदा घालायचे नाही, असे केल्याने गुठळे होतात। त्यामुळे थोडे थोडे पीठ टाकायचे आणि चमच्याने चांगले घेरून मग दुसरे पीठ टाकायचे। पहिले 5 मिनिटं गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा। सगळे पीठ छान व्यवस्थित घेरून मिक्स करून घ्यायचे आणि मग मंद आचेवर याच्यावर झाकण ठेवून पीठ शिजवून घ्यायचे। आता आमच्या इथे गॅलरीत छान कडक असे ऊन पडले आहे। जवळजवळ सकाळचे 11 वाजलेत आणि पीठ इथे साबुदाणा पापडचे शिजून तयार झाले आहे। आता छान एक कॉटनचा कपडा टाकून घेतला आणि याच्यावर मी गोल गोल असे पापड टाकून घेणार आहे। कधीही पापड करताना सावलीत टाकू नका। सावलीत पापड केल्याने त्याचा रंग काळा पडतो, त्यामुळे शक्यतो उन्हातच पापड टाकायचे। करून साबुदाणा पापड करताना अशा कडक उन्हात साबुदाणा पापड टाकले तर त्यांचा रंग छान पांढरा शुभ्र येतो। तर ही पण साबुदाणा पापडची एक खास टिप आहे। गव्हाची कुरडई, रव्याची कुरडई, साबुदाणा पापड, साबुदाणा बटाटा पापड या सर्व वाळवण रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। A1 स्वप्नाज किचन यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन नक्की पहा आणि खाली डिस्क्रिप्शनमध्येही मी तुम्हाला यांची लिंक देईल, जाऊन नक्की चेक करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। जास्तीत जास्त लोकांमध्ये, तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा। छान गोलगोल असे पापड तयार झालेले आहेत। 1 कप साबुदाण्यापासून, वजनी प्रमाण म्हणाल तर पाव किलो साबुदाण्यापासून छान आपले पांढरे शुभ्र 90 पापड इथे तयार झालेले आहेत। सर्व पापड मी मोजून घेतलेत। आता कडकडीत उन्हात 2 दिवस मी यांना छान वाळून घेणार आहे।
आणि पहा पापडांना किती छान अशी चकाकी आली आहे. वाळल्यानंतर पांढरे शुभ्र दिसणारे हे पापड दिसायला तर सुंदर दिसतात, पण खायला खूपच चवीला अप्रतिम लागतात. असे हे सुंदर पापड वर्षभरासाठी आपण डब्यात भरून स्टोअर करू शकतो. केव्हाही उपवास असेल तेव्हा तळून आपण खाऊ शकतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हे पापड खूप आवडतात. फक्त उपवासाच्या दिवशी नाही तर इतर दिवशी हे स्नॅक्स म्हणून आपण हे लहान मुलांना देऊ शकतो किंवा मोठ्यांनाही देऊ शकतो. तर साबुदाणा पापड बनवायचे सगळे सिक्रेट आणि टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. लाईक करा, कमेंट देखील करा आणि हाईप पॉईंटवरही क्लिक करा. कडक उन्हाळ्यात 3-4 दिवस वाळवल्यानंतर हे पापड एका स्वच्छ डब्यामध्ये भरून ठेवायचे, म्हणजे छान वर्षभर असे टिकतात. उन्हाळी वाळवणाच्या कोणकोणत्या रेसिपीज तुम्ही घरी बनवता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. साबुदाणा पापड बनवण्याचे अनेक प्रकार असतात. यातले हे पापड म्हणजे अगदी सोपी रेसिपी असते. पळी पापड आपण बनवले आहेत. अगदी कमीत कमी मेहनत आणि कमी वेळेत हे पापड बनवून तयार होतात. मेजरमेंटचा जो सर्वात मोठा कप असतो त्याने मी मोजून घेतलं आणि जवळजवळ आपल्या इथे 90 पापड तयार झालेले आहेत. चला तर पुन्हा मिळूया अशीच एक नवीन समर रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि पाहत राहा आपले मराठमोळी यूट्यूब चॅनल A1 स्वप्नाच.